द न्यूजलाइन प्रस्तुत आरोग्याचा महामंत्र। नमस्कार। द न्यूजलाइन प्रस्तुत आरोग्याचा महामंत्र या एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून कराड आणि परिसरातील किंबहुना सातारा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव काम केलेलं आहे आणि एक प्रकारे रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानून आदर्शवत काम केलेलं आहे अशा तज्ञ डॉक्टरांशी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत। आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर PS पवार सर। नमस्ते। आपली जी काही ओळख आहे ती आमच्या प्रेक्षकांना व्हावी। नमस्कार, मी डॉक्टर पांडुरंग श्रीरंग पवार। जानेवारी 1983 साली MS झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये मी वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालो। 1984 साली त्यावेळेच्या कॉटेज हॉस्पिटल कराड येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालो। कराड कॉटेज हॉस्पिटल कराड येथे 8 वर्ष मी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले। त्याच्यानंतर उपजिल्हा रुग्णालय झाल्यानंतर 10 वर्ष वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम केले। कराड नंतर मला ससून रुग्णालय पुणे येथे सिव्हिल सर्जन आणि वैद्यकीय अधीक्षक म्हणून माझी बदली झाली। तिथे मी 5 वर्ष काम केले। त्याच्यानंतर प्रमोशनवरती कोल्हापूर आणि पुणे येथे उपसंचालक या पदी कार्यरत होतो। त्याच्यानंतर पुणे येथील कैलासवासी काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक आणि म्हणून कार्यरत होतो। या मे महिन्यामध्ये नोकरी संपवून कराडमध्ये लोकांच्या सेवेसाठी हजर झालेलो आहे। हे सर्व काम करत असताना केवळ रुग्णसेवा नाही तर रुग्णसेवेबरोबर संशोधनात्मक कार्य वैद्यकीय क्षेत्रामध्ये व्हावं अशी आपल्याला कल्पना केव्हा सुचली आणि नेमकी कधी सुरुवात झाली संशोधनाच्या दृष्टिकोनातून? कॉटेज हॉस्पिटल कराड येथे 2002 साली प्रकर्षाने जाणवले की या परिसरात सर्पदंशाचे रुग्ण बऱ्यापैकी येतात आणि सर्पदंशाचा रुग्ण जर मयत झाला तर समाजामधून अतिशय बेकार प्रतिक्रिया येतात। त्यामुळे कुठली तरी तोंडाने घ्यायची गोळी सर्पदंशावरती उपलब्ध व्हावी या उद्देशाने आम्ही संशोधन सुरू केलं आणि 2002 पासून 2006 पर्यंत आम्ही त्यात यशस्वी झालो। पिनाक या नावाची गोळी तयार केली आणि ती पिनाक ही पूर्णतः वनस्पतीपासून तयार केलेली आहे। पूर्णतः आयुर्वेदिक गोळी आहे। ती तोंडाने घेता येते किंवा जिभेखाली गोळी ठेवली तरी 3 मिनिटात ती विरघळून पूर्णपणे रक्तामध्ये मिसळते आणि छोटीशी गोळी असल्यामुळे लहान मुलांना याने द्यायला ती अतिशय बरी पडते आणि पिनाक गोळी ही पूर्णपणे बिनविषारी आहे। त्याची LD50 ज्याला मृत्यू होण्यासाठी लागणारा अर्धा डोस असतो तो सुद्धा 2000 मिलीग्रॅम पर kg बॉडी वेट पेक्षा जास्त आहे। म्हणजे 50 किलो वजनाच्या माणसानं 10,000 गोळ्या एकदम खाल्ल्या तरी काही होणार नाही किंवा 5 किलोच्या मुलानं 200 गोळ्या एकदम खाल्ल्या तरी काही होणार नाही। म्हणजे कसलाही दुष्परिणाम या गोळीचा नाही, अजिबात पूर्णपणे बिनविषारी, कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम। कृषीप्रधान भारत देशामध्ये रानावनामध्ये शेतकरी किंवा शेतमजूर काम करतात। अशा वेळी सर्पदंश झाल्यानंतर समाजामध्ये उमटणारी प्रतिक्रिया असेल किंवा त्या कुटुंबावरती येणारा जो आघात आहे त्याची संवेदनशीलपणे कुठेतरी जाणीव झाल्यानंतर आपण जे संशोधन केलं आणि विशेष म्हणजे आपण सांगितलं की ही जी गोळी आहे ती संपूर्ण निसर्गातील वनस्पतीपासूनच बनवलेली आहे। म्हणजे प्रत्यक्ष निसर्गाच्या सहवासामध्ये राहत असताना तिथं झालेला सर्पदंश किंवा एखादी घटना जर घडली तर त्याच्यावर उपचार देखील निसर्गाच्या माध्यमातून आपण करण्याचा विषय। तर ही जी पिनाक गोळी आपण तिचं संशोधन केलं तर त्याची सुरुवातीला त्याचा प्रयोग म्हणतो आपण तो कुठं केला? 2002 साली उपजिल्हा रुग्णालय येथेच या पिनाक गोळीची ट्रायल सुरू केली। 2006 पर्यंत साधारण 450हून अधिक रुग्ण जे विषारी सर्पदंशामुळे झालेले होते असे रुग्ण बरे केले, केवळ गोळीनं बरे केले आणि 2006 साली त्या गोळीचं लायसन्सही घेतलं आणि पेटंटही घेतलेलं आहे। उपजिल्हा रुग्णालय कराड येथे जी आम्ही 2002 ते 6 ट्रायल घेतली अतिशय चांगले रिझल्ट आले। सुरुवातीला वायपर किंवा घोणस म्हणतो त्या घोणस या जातीवर सुरुवातीचे प्रयोग झाले। सुरुवातीला घोणसच व्हावं कारण सर्पदंश जर घोणस चावली आणि सर्पदंश झाला
तर तातडीनं रुग्ण काही मरत नाही, त्यामुळे त्याच्यावरती ट्रायल घ्यायला आम्हाला सोपं गेलं. पण नागाचं विष चढल्यानंतर पहिलं चिन्ह येतं ते डोळ्याच्या पापणी खाली पडतात आणि त्याच्यानंतर 20 मिनिटांनं श्वास थांबतो. त्यामुळे आम्हाला साधारण 20 मिनिटं उपचारासाठी महत्वाचे असतात. आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये आयसीयू नसल्यामुळे आम्ही कराडच्या खाजगी आयसीयू, ज्या श्री आयसीयू आणि सिद्धिविनायक आयसीयू यांचं सहकार्य घेतलं आणि तिथं नागाचे रुग्ण बरे केले. त्यात असं आढळलं की ती एक पिनाकची गोळी जर जिभेखाली ठेवली तर 12 मिनिटात पूर्णपणे लक्षणं निघून जाऊन पेशंट एकदम बरा होतो. त्याचबरोबर कोकणी भागात खूप सर्पदंशाचे रुग्ण असतात, त्यामुळं रत्नागिरीजवळ डेरवणला कैलासवासी वालावलकर ट्रस्टचं रुग्णालय आहे. तिथे डॉक्टर सुवर्णा पाटील म्हणून मुख्य डॉक्टर आहेत, त्यांच्या करवी तिथे या पिना गोळीची ट्रायल झाली आणि त्यांना एक अतिशय चांगले रिझल्ट आले. ससूनला गेल्यानंतर तत्कालीन आरोग्य मंत्री डॉक्टर विमल मुंदडा मॅडम यांना ही गोळीची अत्यंत प्रभावी वाटली. त्यांना ती अत्यंत त्याजवळ असं म्हणायचे की मला पिनाक मंत्री म्हणूनच ओळखलं गेलं पाहिजे. तर त्यांनी त्या गोळीची परत एकदा ससूनमध्ये ट्रायल घ्यायला सांगितली. त्यामुळं डॉक्टर DB कदम म्हणून त्यावेळेचे प्रोफेसर ऑफ मेडिसिन, जे मेडिसिन विषयाचे प्रमुख होते, त्यांनी स्वतःच्या देखरेखीखाली त्याची ट्रायल घेतली आणि अतिशय चांगले रिझल्ट आल्यानंतर मग ते शासनाकडे प्रस्ताव गेला. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात डिंबे धरण आहे आणि त्या डिंबे धरणाच्या सभोवतालचा भाग जंगली आहे आणि त्या जंगली भागात विंचूदंशाचं प्रमाण खूप आहे. तर त्या डिंबे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तिथल्या वैद्यकीय अधिकारी, जिल्हा अधिकारी आम्ही मिळून विंचूदंशावरती ट्रायल घेतली आणि असं आढळलं की 99% विंचूदंशाचे रुग्ण केवळ एका गोळीनं पूर्ण बरे होतात. चुकून एका, म्हणजे त्या भागात तर मोठे मोठे विंचू आहेत तरी सुद्धा एका गोळीतच ते बरे होतात. म्हणजे एका गोळीमध्ये सर्पदंशाचा देखील उतारा आणि विंचूदंश जरी झाला तरी रुग्णाला त्यामध्ये आराम मिळत होता किंवा रुग्ण बरा होत होता. बरा होतोय, पण सर्पदंशासाठी लक्षणं जर परत येऊ नये याच्यासाठी 2-3 दिवस उपचार चालू ठेवावा लागतो. तसा विंचूदंशाला चालू ठेवावं लागत नाही. त्याच वेळेला 2007-08ला पुणे जिल्ह्यात नारोडी म्हणून एक आंबेगाव तालुक्यात गाव आहे. तिथं एक 6000 लोकवस्तीचं हे गाव आहे आणि तिथं एका वर्षात 18 सर्पदंशाने मृत्यू झाले आणि त्यातले बरेचसे मृत्यू हे रुग्णालयात रुग्ण जाण्यापूर्वीच झाले. एवढे ते साप विषारी होते, म्हणजे पुरेसा वेळच मिळाला नाही. विष जहाल असल्यामुळं पेशंट अर्ध्या ते पाऊण तासात मृत्युमुखीच पडायचा. त्याच्या आत रुग्णालयात गेला तर जगण्याची शक्यता व्हायची. तत्कालीन जिल्हा परिषदेच्या सगळे अध्यक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या विनंतीनुसार मी ससूनमधनं त्या पूर्ण गावातही गेलो. गावाची पाणी करून गावाची पूर्ण सभा घेतली आणि तिथं गावात ह्या गोळ्या 6 महिने पुरतील एवढ्या ठेवल्या आणि प्रत्येक सर्पदंश जर झाला तर प्रत्येक रुग्णाने ती ताबडतोब गोळी जिभेखाली ठेवायची आणि मग रुग्णालयात जायचं असं नियोजन केलं. 3 वर्ष ज्यांनी गोळ्या घेतल्या, एक गोळी सुद्धा त्या सगळ्यांचा, जे 25 लोक होते की ज्यांनी एक गोळी घेतली सुरुवातीला आणि आरामशीर दवाखान्यात गेले, एकही मृत्यू झाला नाही. पण दुर्दैवानं 3 रुग्ण असे होते की ज्यांना ती गोळी मिळाली नाही. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आणि दोघांना अपंगत्व आलं. त्यामुळे पिनाकीची ही कम्युनिटी ट्रायल, म्हणजे समाजात नियंत्रण समाजाचं, गोळी फक्त त्या गावात उपलब्ध केली होती. एक गोळी सुद्धा ही सर्पदंशापासून मृत्यू टाळण्यासाठी उपयोगी होते हे तिथं सिद्ध झालं. त्याच्यानंतर नवले रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून गेल्यानंतर रायगडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे आणि डॉक्टर राजेश दास म्हणून एक उच्च आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत पुण्यामध्ये, त्या दोघांनी आग्रह केला की हे पिना गोळीचा आपण कोविडवरती उपचार ट्रायल केले. कोविडचे ज्या वेळेला पॅन्डेमिक सुरू झालं त्याच काळात, आणि सुदैवानं आयुषने त्यावेळेला असं डिक्लेअर केले की कुठल्याही आयुर्वेदिक गोळ्याची COVID-19 वरती ट्रायल घ्यायला काही हरकत नाही. तर तिथं त्यावेळेला आमचे रुग्णालय प्रमुख डॉक्टर DB कदम होते. त्यांना ती सगळी माहिती दिल्यानंतर त्यांनी त्या ट्रायलला परवानगी दिली. इथिकल कमिटीनं ती ट्रायल मंजूर केली. त्याच्यानंतर केंद्रीय जी संस्था आहे क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडिया, ज्याला CTRI म्हणतात, त्यांची परमिशन आवश्यक असते. त्यांनी परमिशन दिली आणि त्याच्यावरती 22 मे ते 17 सप्टेंबर 2020 पर्यंत या कोविड रुग्णांवरती ट्रायल झाली आणि अतिशय सुंदर रिझल्ट आले कोविडच्या सगळ्या रुग्णांवरती. आणि
त्यावेळेलाच पॅरलल काही HIV एड्सच्या एका सिरियस रुग्णाला आम्ही त्या गोळ्या कंटिन्यू चालू केल्या होत्या आणि 1.5 महिन्यात असं आढळलं की ती पेशंट ही HIV विषाणूपासून मुक्त झाली. त्यामुळं कोविडची ही ट्रायल संपली. ही कोविडची ट्रायल आहे. या सगळ्या ज्या आमच्या ट्रायल्स आहेत या सगळ्या ट्रायल्स ऑनलाईनवरती गुगलवर सर्च केले तरी मिळतात. कंपनीच्या वेबसाईटवरती सगळ्या ट्रायल सखोलपणे लावलेल्या आहेत. आणि HIV किंवा करोना रुग्ण ह्या COVID-19ला करोना व्हायरस का म्हणतात तर त्याचं शेवटचं बाहेरचं जे एस प्रोटीन आहे, ज्या एस प्रोटीनमुळं तो व्हायरस रुग्णाच्या पेशीमध्ये शिरकाव करतो आणि तिथं वाढतो. ते एस प्रोटीन ह्या पिनाकच्यामुळं ते नष्ट होतंय आणि तो व्हायरस निरोपी होतो, निष्प्रभ होतो. त्यामुळं इतर करोना व्हायरसेस जे आहेत COVID-19च्या व्यतिरिक्त HIV व्हायरस, हेपटायटिस B व्हायरस आणि हेपॅटायटिस C व्हायरस ह्याची ट्रायल आता सध्या आम्ही सुरू केली आहे. आपल्या संशोधनाला महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागानं एक प्रकारे दखल घेतली. विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगावमध्ये राबवलेला जो काही प्रकल्प आहे आपण किंवा प्रयोग म्हणून म्हणता येईल त्याला, सर्पदंशाने एकाच वर्षामध्ये ज्या गावामध्ये 18 मृत्यू झाले होते त्या गावामध्ये त्या गोळ्याची उपलब्धता तुम्ही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या मदतीनं ती राबवली. ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं त्याची दखल घेतली आणि आता जागतिक महामारी कोरोनाच्या रूपाने आलेली तर आपलं संशोधन सुरुवातीला म्हणजे विष प्रयोग जो आहे त्याच्यातून रुग्णाला बरं करण्यासाठीचा विषय होता. कोरोना आल्यानंतर जो काही आपण प्रयोग केलेला आहे त्याला केंद्रीय आरोग्य विभागाकडून ICMR किंवा आयुष मंत्रालय तिथपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा आपण काय केलं तिकडून कसा प्रतिसाद मिळाला? पिनाक या गोळीला 2006 सालीच महाराष्ट्र FDA अन्न आणि औषध प्रशासनानं मंजुरी दिली आणि त्यामुळे ती गोळी तयार करणे आणि विक्री करणे हे 2006 पासून सुरू आहे. पेटेंट या गोळीचं झालेलं आहे. सगळ्या ज्या ट्रायल्स आहेत त्या वेळेच्या नियमानुसार केलेल्या आहेत. COVID-19 जे ट्रायल आहे त्याच्यासाठी CTRIची मंजुरी घेतली जे केंद्रीय आरोग्य खात्याच्या अंतर्गत येते की जी स्वतंत्र संस्था आहे की जी केवळ ट्रायलचं नियंत्रण करते. तर हे COVID-19ची ट्रायल संपल्यानंतर त्यांनाही पाठवली होती, आयुषलाही पाठवली होती. CTRIच्या वेबसाईटवरती आता ह्या ट्रायलचे रिझल्ट उपलब्ध आहेत आणि केवळ CTRIच्याच नाही तर WHO च्या वेबसाईटवरती हे सगळे दिसतात. आयुष विभागानं एक कॉमेंट्स दिलाय त्याच्यावरती. त्या कॉमेंट्समध्ये आयुष विभागानं असं लिहिलेलं आहे की ही गोळी सर्पदंश, विंचूदंश, मधमाशी सारख्या दंशावरती उपयुक्त ठरणारी गोळी आहे. अजून प्रक्रिया पुढच्या मंजुरीची सुरू आहे. पण त्यापूर्वीच आम्ही हे HIV, हेपटायटिस B आणि हेपटायटिस C ची ट्रायल जी आता सुरू आहे ती सुद्धा पुण्याच्या इथिकल कमिटीकडनं मंजुरी करून घेतली, जी इंडिपेंडंट इथिकल कमिटी असते. आणि CTRIनं तर त्याला लगेच दुसऱ्या दिवशी मंजुरी दिली. त्यामुळे ही ट्रायल गेले महिनाभर कराड आणि पुणे इथे 2 सेंटरवरती चालू आहे. आपण आता सांगितलं की जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवरती संशोधन हे आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं अशी काही विचारणा वगैरे केली का की हे बाबा काय संशोधन आहे किंवा काय तिकडं भारताच्या बाहेर आपण मिळवलेलं जे पेटेंट आहे ज्या पिनाक गोळीचं त्याचा वापर वगैरे करण्याच्या संबंधी काय हालचाल? नाही, साऊथ आफ्रिकेत काही लोकांनी मागवल्या गोळ्या. WHO तशी काय अजून दखल घेतली नाही कारण प्रक्रिया सुरू आहे. ती या 1-2 महिन्यात पूर्ण होतील. तो संपूर्ण अभ्यास इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला आहे. परराष्ट्र धोरण वगैरे ह्यात तो आपल्याला उपयोगी ठरते किंवा काय त्याचा उपयोग होणार आहे किंवा मदत? नाही, तसं अभ्यास हा अभ्यास असतो. अभ्यासाचे CTRI मेन संस्था आहे जे ह्या ट्रायल्स कंडक्ट करते आणि CTRI जी त्यांना जी पूर्तता असते ती पूर्तता पूर्ण झाल्यानंतर मग ते सगळीकडे पसरवतात. तशा सध्या जे त्यांच्याकडे जे संपूर्ण ट्रायल सध्या CTRIच्या वेबसाईटवरती दिसते. आता हे संशोधनात्मक जे कार्य आहे असं टप्प्याटप्प्यानं आपण पुढे नेलेलं आहे. या सर्व टप्प्यांवरती आपल्याला आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण काम केलेलं आहे, प्रत्यक्ष अनुभव आपणाला आहे किंवा संबंध आहे, त्यातून या व्यतिरिक्त आणखी कोणाची मदत झाली का किंवा काही तळमळीने काही लोक पुढे आले का? मे महिन्यात मी कराडला आल्यानंतर कराड शहर पोलीस स्टेशनचे प्रमुखांना भेटलो कारण माझ्या संशोधनाची
जबर इच्छाशक्ती असते ती शांत बसू देत नव्हती. आणि पोलीस हे फ्रंटलाईन वर्कर्स असतात, त्यांना करोना होण्याचा जास्त धोका असतो कोविड-19चा. त्यामुळे त्यांच्या पोलीस प्रमुखांच्या सहाय्याने सर्व पोलीस, त्यांचे कुटुंबीय यांची व्यवस्थित कोविड प्रोटोकॉलचं पालन करून सभा घेतली. त्या सभेमध्ये मला कसं लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करता येईल हे सांगितलं. आणि आमची ती एक ट्रायल त्याला म्हणता येणार नाही, पण एक माझी इच्छा होती की त्याचा वापर फुकटमध्ये व्हावा कराडच्या मूळ गावामध्ये. तर त्या ह्याच्यामध्ये साधारण 2.5 महिन्यामध्ये 65 पोलीस आणि पोलिसांच्या फॅमिली आम्ही केवळ 1-2 दिवसातच संपूर्णपणे बरे केले. आणि त्यात असे आढळलं की त्यात पॉझिटिव्ह रिपोर्टवाले होते. पण ह्या पूर्ण ट्रायल देताना असंही मला त्यात नवीन आढळून आलं की खाजगीमध्ये ज्या वेळेला आपण रुग्णाला केवळ पिनाक गोळीनं कोविड-19 बरं करतो, त्यावेळेला त्या रुग्णाची किंवा नातेवाईकाची इच्छा ही असते की कोविड हा चटकन बरा व्हावा. बरोबर. त्याच्यासाठी आम्ही पिनाक गोळीचे कसं वापर करता येईल याचा अभ्यास केला. आणि त्यात असं आढळलं की सर्पदंशामध्ये जसं इंजेक्शन पूर्वी आम्ही देत होतो की सुरुवातीला जास्त लक्षण दिसली की एकदम 10-15 इंजेक्शन द्यायची, म्हणजे जो विषबाधा कमी होते आणि पेशंट लवकर चांगलं. तसं कोविड-19ची जर तीव्र लक्षणं असतील, धाप लागली असेल, पेशंट सिरियस वाटत असेल, तर सुरुवातीला एकदम 4-4 गोळ्याचे मी डोस दिलेत. आणि ते डोस 4-4 तासाला रिपीट केलेत की जेणेकरून ते रुग्ण 1 तासापासून जास्तीत 24 तासात जवळजवळ नॉर्मलला येतात. आणि त्याच्यानंतर मेंटेनन्स म्हणून 2 दिवस 4 दिवस गरजेप्रमाणे गोळ्या चालू ठेवतात. दुष्परिणाम नसल्यामुळे त्याचा काही विषय येत नाही. त्यामुळे कोविड-19चा रुग्ण ट्रीट करताना सर्पदंशच्या उपचाराच्या प्रोटोकॉलचं पालन केलं तर कोविड-19चा रुग्ण चटकन बरा होण्यास पिनाकमुळे मदत होते. आपण जे सांगितलं, पिनाक सर्पदंशाला उपयोगी ठरते, विंचूदंशाला उपयोगी ठरते, किंवा मधमाशा जरी चावल्या रुग्णाला आणि तो अस्वस्थ असला तर त्या देखील रुग्णाला त्वरित आराम पडतो. आपण सांगितलं हेपेटायटिस बी आणि HIV सारख्या त्या रुग्णांना देखील आपण प्रयोग केला आणि तो प्रयोग परिणामकारक असल्याचं जाणवलं. आणि आता जगभर कोविड-19च्या संसर्गाची धास्ती जगभर पाहायला मिळते. आता नव्याने व्हेरिएंट येत आहेत आणि त्या टप्प्यावरती वैद्यकीय क्षेत्रासमोर एक असं आव्हान निर्माण झालेलं. आपण सांगितलं की कोरोनाचा रुग्ण 24 तासामध्ये यामध्ये बरा होतोय. एक प्रकारे पिनाक ही गोळी, म्हणजे ज्याला आपण आपल्याकडे प्रचलित पद्धत आहे, अत्यंत परिणामकारक असणाऱ्या त्याला आपण रामबाण उपाय म्हणतो. मग पिनाक ही रामबाण उपाय ठरणारी विविध आजारांची जी आता सांगितली, या व्यतिरिक्त अजून कोणत्या आजारावरती पिनाक काम करते किंवा प्रभावी ठरेल? नाही, आता तुम्ही विषय काढला. सध्या ओमिक्रॉनची धास्ती सगळ्या जगभर आहे. ओमिक्रॉन काय आहे? मूळ करोना कोविड-19चा जो व्हायरस होता त्या व्हायरसच्या एस प्रोटीन, जे बाहेरचं प्रोटीन आहे मेजॉरिटी, त्या व्हायरसमध्ये जे काही वातावरणामुळे म्हणा किंवा वेळ गेल्यामुळे म्हणा की जे बदल होतात ते बदल एवढ्यासाठी होतात की तो व्हायरस निसर्गामध्ये जिवंत राहायला पाहिजे. आणि बदल झाला तर तो व्हायरस जसा डेल्टा कोविड-19 झाला आणि त्याने महाराष्ट्रात प्रचंड मोठी साथ निर्माण केली, तसा ओमिक्रॉनची धास्ती जगभर आहे. ते येस प्रोटीन जे असते त्या येस प्रोटीन मध्ये कोविड-19च्या 32 प्रकारचे त्याचं चेंजेस झालेले आहेत, ज्याला म्युटेशन म्हणतात. स्वतःला 32 वेळा बदलले आणि त्यामुळे तो जोरात पसरणार असं सर्व शास्त्रज्ञांनी सांगितलं, भीती व्यक्त केलेली. पिनाक हे म्युटेशन किती झाले ह्याच्याशी पिनाकचा काही संबंध येत नाही. कारण पिनाक हे गोळी नाग चावल्यानंतर नागाचे विषारी लक्षणं केवळ 12 मिनिटात दुरुस्त करतो. याचा अर्थ सर्पविष जे प्रोटीन आहे, विषारी प्रोटीन आहे, ते प्रोटीनच्या पिनाकच्या संपर्कात आलं तर ते प्रोटीन निष्प्रभ होते पूर्ण. कोविड-19चे जे येस प्रोटीन्स आहेत, भले तो ओमिक्रॉन का असेल, ते येस प्रोटीन सुद्धा विषारी टाईप असल्यामुळं तुलनेनं कमी विषारी, त्यामुळे किती म्युटेशन्स होत आहेत याचा कुठलाही संबंध नाही. ओमिक्रॉन सुद्धा पिनाकमुळे पाहिजे तेवढ्या लवकर कंट्रोल करता येऊ शकतो पिनामुळे. म्हणजे अत्यंत विषारी म्हणजे सर्पदंशावरती पिनाक काम करते.
अशा वेळी कोरोनाचा विषाणू हा जरी किती जरी प्रभाव दाखवतो म्हटला तरी सर्व विषय इतका दाखवू शकणार नाही. जर पिनाकची गोळी त्याच्यावर जर परिणामकारक ठरलेली आहे तर या पिनाकला आपल्या परिसरामधले खाजगी प्रॅक्टिस करणारे जे डॉक्टर आहेत, ॲलोपॅथीचे असतील, होमिओपॅथीचे असतील किंवा प्रत्यक्ष आयुर्वेदातले असतील, या पिनाक गोळीकडे कशा पद्धतीनं पाहतात? काय झालं, कराडमध्ये 2002 ते 2006 या पिनाक गोळीचे ट्रायल करताना मी सिद्धिविनायक ICU आणि श्री ICU ज्या खाजगी ICU आहेत त्या दोन्ही रुग्णालयांचं सहकार्य घेतलं होतं. त्यावेळेचे जे फिजिशियन होते त्या सगळ्यांना या पिनाकविषयी त्यांच्या देखत उपचार केले त्या सगळ्यांना माहिती आहे. एक डोळ्याचे डॉक्टर आहेत, त्यांची प्रसिद्ध डॉक्टर आहेत कराडमध्ये, त्यांची बहीण पाटण येथे राहते आणि तिला नाक चावला होता. तर ती सुद्धा रुग्ण सिद्धिविनायक ICU मध्ये केवळ 12 मिनिटात मी स्वतः बरी केली. एवढं माहीत असूनही बऱ्याच वेळा हे डॉक्टर्स पिनाक वापरत नाहीत. त्याची 2 कारण आहेत. एक कारण असं आहे की ॲलोपॅथिक बरेचसे डॉक्टर, सगळे म्हणणार नाही, कारण बरेचसे डॉक्टर आयुर्वेदिक औषधांचाही काही प्रमाणात वापर करतात. पण काही ॲलोपॅथिक डॉक्टर आहेत की मग ते लॅन्सेट सारख्या जर्नलमध्ये किंवा या मोठ्या जर्नलमध्ये तो लेख प्रसिद्ध झाला पाहिजे, मग ते ICMRनं मान्यतेचं तो जर्नल असलं पाहिजे. होतंय कसं, मी ह्या जर्नलला तो अभ्यास पाठवून पाहिला, पण त्यांची प्रसिद्ध लेख प्रसिद्ध करण्याची फी ही लाखात आहे. 5 लाखापासून सुरुवात होतो. आणि ह्या पूर्ण ज्या ट्रायल झाल्या या केवळ मी स्वतःचे पैसे पगारासहित पैसे घालून मी केलेले. म्हणजे समाजातल्या कुणाचेही फायनान्शियल सपोर्ट न घेता हे केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की कराडसारख्या शहरात तर ज्याने अनेक फिजिशियननी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेले आहेत रुग्ण बरे होणारे, त्यामुळं एक चुकीच आहे. हा ॲलोपॅथिक हे जे डॉक्टर आहेत ते जसं घोड्याला फक्त समोरच दिसतं, चाकोरी त्याच्या बाहेर ते जात नाही. त्याचे दुष्परिणामी होतात का हेही मला माहिती. पण काही ॲलोपॅथिक डॉक्टर मात्र आहेत, पुण्यात मोठ्या शहरात सुद्धा आहेत की जे आयुर्वेदिक औषधाचे अतिशय चांगल्या पद्धतीने उपचार करून दोन्ही पॅथींचा कॉम्बिनेशन करून रुग्ण लवकरात लवकर आणि चांगल्या रीतीनं बरे करतात. दुसरं असं होतंय की पिनाक गोळीनं सर्पदंशाचे रुग्ण हे चटकन बरे होत आहेत. म्हणजे ICU सारख्या ठिकाणी जर मोठं भांडवल घालून जर उभं केलेलं असेल आणि पेशंट चटकन बरा व्हायला लागला तर त्या डॉक्टरचं बिल 10,000 सुद्धा होणार नाही. आणि मग फायनान्शियल पर्पजसाठी सुद्धा काही डॉक्टर करत असावे. म्हणजे आपण एक वेदना बोलून दाखवत आहे डॉक्टर की यामध्ये व्यापारीकरणाचं सूत्र आहे. म्हणजे जर्नलमध्ये हा लेख प्रसिद्ध होत नाही त्याचं कारण देखील व्यापार दिसतोय. यामध्ये एक नवीन प्रवृत्ती आपल्याकडे कट प्रॅक्टिसची किंवा स्पेशलायझेशनचा जो विषय आहे. खरं तर पूर्वी आपण पाहिलं काही वर्षांपूर्वी जनरल प्रॅक्टिशनर असणाऱ्या जे डॉक्टरांना विविध उपचार पद्धतीचा वापर करायचे आणि रुग्णाच्या चेहऱ्यावरती कशी वेदना कमी होईल, रुग्ण कसा बरा होईल हा त्यांचा ध्येय होतं. पण आता कुठंतरी सगळं म्हणजे बहुतांश म्हणजे व्यापारीकरण या सगळ्या क्षेत्रात झालेलं आहे. कसं आहे, हे जी शपथ घेतो आपण डॉक्टर झाल्यानंतर त्या शपथीमध्ये हे आहे की रुग्ण बरा करताना मी मला असलेलं किंवा माझं सर्व ज्ञान वापरून मी ते रुग्ण बरा करेन. त्या शपथीमध्ये असं कुठेही लिहिलं नाही की मी ॲलोपॅथीशियन आहे आणि ॲलोपॅथीचंच तेवढं मी वापर करेन. आणि हे पिनाकचं ज्ञान म्हणजे आयुर्वेदाचं ज्ञान म्हणजे काय फार मोठं दुर्लभ किंवा दुर्मिळ ज्ञान नाही. फार तर मी सखोल अभ्यास केलेला आहे. त्या सगळ्या ट्रायल नेटवरती उपलब्ध आहेत. आणि दुष्परिणाम काय नाहीत हे अभ्यास करून ते सहज देऊ शकतात. त्याचं तुम्हाला चांगलं उदाहरण सांगायचं म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी कोविड-19ची एपिडेमिक भारतात आली त्यावेळेला हायड्रॉक्सीक्लोरोक्विन नावाची गोळी सर्रास वापरायला शासनानं सांगितलं. मोठ्या प्रमाणात वापरली गेली. आणि 2-3 महिन्यानं काय झालं की ह्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा अजिबात उपयोग होत नाही असं ह्या प्रतिष्ठित लॅन्सेट जर्नलमध्ये छापून आलं. जगभर हाहाकार उडाल्यानंतर 15 दिवसानं ते लॅन्सेटनं असं जाहीर केलं की आम्ही तो चुकून छापला गेला ते आर्टिकल, कारण आम्ही ते पैसे खूप मिळाले म्हणून ते आर्टिकल छापलं गेलं असं त्यांनी कबूल केलं. आता रेमडेसिवीरच्या बाबतीत झालं तसंच ICMRनं सांगितलं नाही की दिलं. शासनाच्या प्रोटोकॉल मधले कुठलेही औषध कोविड-19ला वापरायचं यावरती कुठेही ट्रायल झाली नव्हती. ते अँटीव्हायरल्स आहेत
HIV सारख्या व्हायरसमध्ये काम करतात हे खरं आहे, पण ते कोविडला चालती लस असं नाही. किंबहुना रेमडेसिवीर सारखं तर इंजेक्शन चालतच नाही असं WHO दुष्परिणाम सुद्धा आहे. उलट हे छोटं हेच काय पिनाकचे हे इतकं छोटं ज्ञान आहे, ते गोळे वापरण्याने बिनविषारी आहे. त्यामुळं सगळ्यांनी वापरले तर ते चटकन बरा होण्याची शक्यता आहे. आणि तसंही नाही, अनेक ह्या साथीमध्ये आमचा अभ्यास झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यात, पुणे जिल्ह्यात, इव्हन कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा, कराड, सातारा जिल्ह्यात सुद्धा पिनाकचं चांगला वापर होऊन अनेक 1000-1500 पेशंट तर सहज बरे केले असतील. काही कोविड सेंटर सुद्धा पिनाक गोळ्या घेऊन ICU मधले पेशंट लवकर बरे करत होते, खाजगी स्वरूपात. ही जी गोळी आहे, पिनाकचं संशोधन आहे, इतकं प्रभावी ठरत असताना विशेषतः कोरोनासारखं संकट आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्र हातबल झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. अशा वेळेला वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ किंवा आरोग्य विभाग एक पाऊल पुढे येऊन त्यांनी जी पिनाक गोळीचा प्रयोग राबवायला पाहिजे होता. तर दुष्परिणाम जर त्याचे काही नाहीत आणि त्याची किंमत सुद्धा अल्प असेल, काय त्याच्या किमतीबद्दल आपण काय सांगाल? नाही, किंमत अशी आहे, त्याची किंमत ज्यावेळेला येणारा खर्च हा सगळा विषय केला तर आम्ही ते सर्पदंशाच्या वेळेला सर्पदंशाच्या इंजेक्शनला सुमारे 15,000ची इंजेक्शन लागली, तर पिनाक साधारण 3,000 ते 4,000चे पिनाक लागायचे. एका गोळ्याची जरी किंमत जास्त वाटत असली तरी एकूण लागणाऱ्या गोळ्या एवढ्या कमी असतात की त्याचा 15,000 जर सर्पदंश इंजेक्शनसाठी लागले तर 3,000 रुपयाचेच पिनाकच्या गोळ्या लागतात. त्याच्या मूल्यापेक्षा उपयुक्तता मूल्य किंवा प्रभाव मूल्य जास्त आहे. म्हणून तर सर्प काय आयुर्वेदामध्ये, संपूर्ण आयुर्वेद पाहिल्यानंतर असं तुम्हाला आढळेल की आयुर्वेदामध्ये व्हायरसेस पासून होणारा कुठलाही आजार कुठल्या टॉपिकमध्ये दिलेला नाही. त्यांनी हे सगळे व्हायरल आजार हे विषबाधेत दिलेले आणि सर्पदंशासारखे आहेत हे त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून तर हे पुष्टी मिळते आणि की सर्पदंशाची गोळी ह्या का उपयोगी पडते व्हायरल आजार. HRCTचा जो विषय आहे, डॅमेज करते काय, तर ते म्हणजे एक प्रकारचे डॅमेज कसं आहे, व्हायरस हा शरीरात गेल्यानंतर त्या COVID-19 व्हायरसला सगळ्यात आवडता ऑर्गन म्हणजे फुफ्फुस, त्याच्यानंतर लिव्हर, गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट, हृदय आणि मेंदू, महत्वाचे अवयवावर त्यांचा विशेष पण त्यातल्या त्यात फुफ्फुसावरती जास्त परिणाम करते. आणि पिनाक गोळी एवढ्या लवकर घ्या की ह्या तुमच्या आता हे पिनाक घेऊन एखादा रुग्ण मरेल का हा एक विषय. त्यासाठी कुठले रुग्ण मरतील की पिनाक गोळी घेण्यापूर्वी ज्या रुग्णांचे अवयव जगण्यापेक्षा जास्त डॅमेज झाले, ॲलोपॅथीचं क्षेत्र सुद्धा जे दुरुस्त करणार नाही, ॲलोपॅथी शक्यच नाही करणं. 2 फुफ्फुस आहेत, माणसाला जगण्यासाठी 1 फुफ्फुस आवश्यक असतं. 2 फुफ्फुसापैकी एका फुफ्फुसाच्या पेक्षा जास्त जर डॅमेज झालेला असेल तर तो रुग्ण वाचणारच नाही. 1/4 किडनी जगण्यासाठी पुरेशी असते, त्याच्यापेक्षा जास्त जर किडनीचा डॅमेज झाला तर तो रुग्ण वाचणारच नाही. त्याच्यासाठी ही लवकर घ्यायची की एवढं डॅमेज. आता HRCT 15-16 पर्यंत असणारे पिनाक घेऊन 1-2 दिवसात बरे झालेले अनेक रुग्ण आहेत. आता ही पिनाक गोळी जी आहे ती मेडिकलमध्ये अशी उपलब्ध आहे का किंवा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळते का? आम्ही याचं आयुर्वेदिक लायसन्स घेण्याचं प्रमुख हेच कारण होतं की डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ही सर्वसामान्य लोकांना गोळी मिळावी. सध्या कराडमध्ये विजय मेडिकल म्हणून कृष्णा नाक्यावरती जे औषध दुकान आहे आणि सोना मेडिकल म्हणून रानडे हॉस्पिटल शेजारी दुकान आहे, या दोन्ही दुकानामध्ये आमचे हे पिनाक गोळी उपलब्ध आहे. त्यांना ड्रग इन्स्पेक्टर कडून काय प्रॉब्लेम नाही? आयुर्वेदिक कुठल्याही गोळीला सर्वसामान्यालाही विकत घेते, त्याला प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता नाही. अन्य औषध विक्रेते ह्या गोळीला आपल्या दुकानामध्ये ठेवतील आणि अशा म्हणजे जीव घेण्या प्रसंगामध्ये रुग्णाला वाचवण्याचं काम करतील, यासाठी काय करावं लागेल, काय कल्पना आहे किंवा समाजाला काय आवाहन करायला आपण? नाही, सध्या कराडात आम्ही 2 टोकाच्या 2 मेडिकलमध्ये उपलब्ध केलेले आहे. आम्ही अजून संशोधन मार्केटिंग हा विषय घेतलेला नाही, पण घेणार आहे. 2-3 महिन्यात आम्ही मार्केटिंग सुरू करणार आहे, त्यामुळे त्यावेळेला ते सगळीकडेच उपलब्ध होईल. पण सध्या जे कराडच्या दोन्ही बाजूच्या 2 वैद्यकीय दुकानामध्ये ते आम्ही उपलब्ध केलेले.
या व्यतिरिक्त आता आहे कोरोनाचं संकट आहे, कोरोनाचे व्हेरियंट आपण पाहतोय त्याच्यावर प्रभाव ठरणार आहे. या व्यतिरिक्त अजून ही पिनाक संशोधन आहे किंवा संशोधनात्मक वृत्ती जी आपली असा एखादा कोणता आजार आहे समाजात, काही नवीन जे आजार आहेत स्वाईन फ्लू, चिकनगुनिया वगैरे जे आहेत ना, समाजाला ह्याची सुद्धा मोठ्या प्रमाणावरती धासते आणि त्याच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती खर्च होतोय रुग्णांचा. मी स्वतः सर्जन असल्यामुळं एक जबाबदारीने मी बोलतो. पिनाक गोळी हे येस प्रोटीन निष्प्रभ करून काम करते. म्हणजे जे जे करोना व्हायरसेस आहेत, करोना हे ग्रुपचं नाव आहे, ज्या ज्या व्हायरसना येस प्रोटीन्स आहेत, गोंड्यासारखा आकार आहे त्यांच्या सभोवताली, त्या सगळ्यांना करोना व्हायरस म्हणायचं. आता जी साथ करोनाची साथ नाही, कोविड-19ची साथ होती, त्याला करोना साथ असं म्हणता येतात, चालते एकच साथ असल्यामुळे. पण इतर जे करोना व्हायरसेस आहेत, आताच मी सांगितलं जसं की म्युटेशन झालेलं HIV करोना आहे, म्युटेशन किती होऊ द्या कुठल्या व्हायरसमध्ये, जोपर्यंत येस प्रोटीन आहे तोपर्यंत तो व्हायरस मारणार पिनाकमुळे. HIV करोना व्हायरस आहे, हेपॅटायटिस B आहे, हेपॅटायटिस C आहे, स्वाईन फ्लू करोना व्हायरस आहे, रेबीजचा व्हायरस एक करोना व्हायरस आहे. मला शक्य झाल्यास मी तेही ट्रायल पूर्ण करणार. रेबीजचे रुग्ण मिळाले तर जरूर एखाद्याला रेबीज झाली तर मला फोनवरती कळवावं, मी ताबडतोब पिनाक उपलब्ध करून त्या रुग्णाला मदत होईल याचा प्रयत्न करेन. या क्षेत्रामध्ये एखाद्या संशोधनाला किंवा औषधाला मान्यता मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती त्याचा वापर केला जातो किंवा डॉक्टर तशा पद्धतीनं त्या औषधाचा वापर सुचवतात किंवा करतात रुग्णांना. तर पिनाक गोळीचा जास्तीत जास्त वापर व्हावा किंवा या पुढच्या काळामध्ये त्याचं अधिक संशोधन करणं किंवा त्याला मान्यता मिळवणं वैद्यकीय विभागाकडून, आरोग्य विभागाकडून किंवा त्याला एक प्रकारे जगन मान्यता मिळावी यासाठी आपले आता कोणते प्रयत्न सुरू आहेत किंवा तशा कोणत्या चाचण्या त्या पिनाकवरती सुरू आहेत? सध्या 23 ऑक्टोबर पासून आता काय 23 ऑक्टोबर 21 पासून HIV पासून व्हायरस पासून होणारा एड्स, हेपॅटायटिस B आणि हेपॅटायटिस C ह्या तिन्ही आजारांना जगभर बरं होण्यासाठी कुठलंही औषध नाही. हेपॅटायटिस C ला औषधं उपलब्ध झालीत पण ते अजून मिळत नाही. पण B आणि हेपॅटायटिस B आणि एड्सला तर जगात कुठलंही बरं होणारं औषध नाही. ती सुद्धा ट्रायल पुण्याच्या रॉयल इंडिपेंडंट इथिकल कमिटी कडून मंजुरी घेतली. CTRI दिल्लीहून त्यांनी तातडीनं मंजुरी दिली. 23 ऑक्टोबर 21 पासून ती ट्रायल 2 सेंटरला चालू आहे. एक सेंटर पुण्यामध्ये ते डॉक्टर राजेश व्यास म्हणून आहे, त्यांचं क्लिनिक गळसासी पेठ प्रभात रोड पुणे येथे आहे आणि कराड येथे मी स्वतः कन्सल्टिंग करतो. तिथं बागवान ट्रान्सपोर्ट कॉम्प्लेक्स, शास्त्रीनगर, मलकापूर येथे सोमवार ते शनिवार या रुग्णांना पिनाकचं औषध दिलं जातं. हे प्रत्येक रुग्णाला साधारण 40,000चं औषध महिन्याला लागेल आणि हे केवळ 3 महिनेच घ्यायचं त्या आया रुग्णाने. आणि हे 40,000च्या पिनाकच्या गोळ्या आम्ही त्या रुग्णांना मोफत देणार. त्यामुळं जर कोणाला HIV बाधा असेल, हेपॅटायटिस B ची बाधा असेल किंवा हेपॅटायटिस C ची बाधा असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा, त्यांच्यावर उपचार केले जातात. डॉक्टर PS पवार यांनी जे काही संशोधन आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या काही मुद्द्यांवरती जे भाष्य केलेलं आहे तर त्यांची जी तळमळ आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सर्पदंशानं रुग्ण दगावत आहेत किंवा HIV सारख्या आजारासमोर जगाने जवळजवळ गुडघे टेकण्यासारखी परिस्थिती आहे. किंवा आता जे काही काविळीचेच म्हणता येते ना, ते हेपॅटायटिस काविळीचे जे काय प्रकार आहेत, जीव घेणे प्रकार, त्याच्यावर अजून जगामध्ये प्रभावी औषध, परिणामकारक 100% परिणामकारक औषध निघालेलं नाही. तर डॉक्टरांचा तसा दावा आहे की पिनाक गोळी या सगळ्यावरती काम करते. त्यांचं असं देखील प्रयत्न चालू आहे. आपण पाहतोय रॅबीज सारख्या आजारामध्ये वैद्यकीय विभागानं त्याही रुग्णासमोर म्हणजे एक प्रकारे शरणागती पत्करली. रॅबीजवरती सुद्धा परिणामकारक उपाय नाही, त्यावरती देखील प्रयोगाचं औषध त्यांनी आवाहन केलेलं आहे की जर HIV असेल, रॅबीज असेल अशा रुग्णांनी इथं यावं की जेणेकरून त्यांच्या संशोधन कार्याला बळकटी येईल आणि पुढच्या काळामध्ये आपला जो प्रयत्न आहे, आपली जी तयारी आहे आणि डॉक्टरांचे जे प्रयोग किंवा उपचार असतील त्यातून जगाला काहीतरी कायमस्वरूपी एक प्रकारे उपकारक असं औषध पिनाकच्या रूपानं मिळेल. डॉक्टरांच्या या संशोधन कार्याला आपण शुभेच्छा देऊया,
द न्यूज लाईनच्या वतीने मी देखील त्यांना शुभेच्छा देतो. आपलं संशोधन कार्य सफल व्हावं आणि या कराडच्या मातीतून जगाला उपकारक ठरणारी अशी जी पिनाक गोळी आहे, ज्याला रामबाण उपाय म्हणता येईल, हा रामबाण उपाय जगाला मिळावा आणि जीव घेण्या आजारातून अनेकांना पुन्हा एकदा पुनर्जन्म प्राप्त व्हावा किंवा एक प्रकारे संजीवनी मिळावी. न्यूझीलंड प्रस्तुत आरोग्याचा महामंत्र या आगळ्या वेगळ्या वैद्यकीय क्षेत्राची माहिती देणाऱ्या कार्यक्रमामध्ये आज आपण डॉक्टर PS पवार यांच्याशी संवाद साधला. डॉक्टर पवार यांनी त्यांच्या शब्दातून किंवा त्यांच्या प्रत्येक वाक्यातून जी तळमळ व्यक्त केली किंवा रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे किंबहुना प्रामाणिक रुग्णसेवा हीच खऱ्या अर्थानं राष्ट्रसेवा आहे असे देखील त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. अशाच पद्धतीचे आपल्या परिसरातील जे डॉक्टर आहेत, विविध विषयांवरती जे तज्ज्ञ आहेत आणि आजाराशी संघर्ष करत असणाऱ्या त्या रुग्णाला त्वरित आराम मिळवण्यासाठी त्यांच्याकडे काही संशोधन पद्धती असेल किंवा निश्चितपणाने एक उपचार पद्धतीने विकसित केलेली असेल, त्याच विषयाबद्दल आपण या पुढच्या एका भागामध्ये घेऊन येणार आहे. आणखीन एका डॉक्टरांशी आम्ही संवाद साधू. तोपर्यंत पाहत राहा द न्यूज लाईन प्रस्तुत आरोग्याचा महामंत्र. द न्यूज लाईन प्रस्तुत आरोग्याचा महामंत्र.